नमस्कार, मी वास्तुतज्ञ ज्योतिर्विद आनंद पिंपळकर. जिथं भीती संपते ना तिथे नियती सुरू होते आणि जिथं नशिबाचा खेळ संपतो तिथं सुरू होतं घबाड कुंडचं अनाकलनीय चक्रव्यूह. आपण आजवर हॉलिवूडचे मार्वल आणि DC युनिव्हर्स पाहिले, साऊथचे कॉप युनिव्हर्स पाहिले आणि बॉलिवूडचे स्पाय युनिव्हर्स सुद्धा पाहिले. पण आज अतिशय अभिमानाने सांगावंसं वाटतंय की आपल्या मराठी सिनेमासृष्टीनं इतिहास रचलाय घबाड कुंड या चित्रपटाच्या माध्यमातून. आणि या चित्रपटाच्या माध्यमातून मराठीतलं पहिलं सिनेमॅटिक युनिव्हर्स आपल्या भेटीस आलाय. ही केवळ एक चित्रपटाची कथा नाही, तर मराठी सिनेमाला एक अभूतपूर्व, अद्भुत आणि तांत्रिक उंचीवर नेणारा एक ऐतिहासिक सुवर्णक्षण आहे. या भव्य आणि धाडसी स्वप्नांची पायाभरणी ज्यांनी केली ते निर्माते डॉक्टर रसिक कदम आणि दिग्दर्शक प्रीतम एस के पाटील यांचे आपल्या सर्वांच्या वतीनं खरं तर मनापासून कौतुक करायला हवं. अल्याड पल्याड चित्रपटाच्या प्रचंड यशानंतर प्रीतम पाटील यांनी मराठी प्रेक्षकांसाठी हॉरर, सस्पेन्स, ॲक्शन आणि थ्रिलरचा एक असा चक्रव्यूह रचला आहे ज्यानं प्रेक्षकांच्या काळजाचा ठोका चुकवलेला आहे. घबाड कुंड या नावामध्येच खूप काही आहे. हे जितकं अनाकलनीय आहे तितकंच ते अंगावर काटा आणणारं आणि भयावह आहे. कथेच्या केंद्रस्थानी आहे एक घबाड, म्हणजे पूर्वजांनी लपवून ठेवलेला एक अथांग खजिना, आणि एक मायावी कुंड म्हणजे एक काळोखी, जुनी आणि शापित विहीर. या खजिन्यावर माणसाचा नाही तर अघोरी आणि काळ्या अदृश्य शक्तींचा कडक पहारा असतो. आणि हेच गुप्तधन शोधण्यासाठी 6 वेगवेगळ्या स्वभावाची, लोभाने आणि भीतीपोटी एकत्र आलेली माणसं एका गूढ दिशेनं प्रवासाला निघतात. हा प्रवास जितका खोल जातो तितका तो अधिक भीतीदायक होत जातो. जसे ते या विहिरीच्या जवळ पोचतात तसं त्यांच्यातला अविश्वास आणि स्वार्थाचं भूत जागं होतं. ज्याची नियतीनं निवड केली आहे खरं तर त्यालाच हे घबाड मिळणार आहे. पण जर लोभापोटी पुढे गेलात तर जिथे प्रत्येक पाऊल मृत्यूच्या तोंडात आहे. अघोरी विधी, काळी जादू आणि प्रत्येक कोपऱ्यात दडलेली जीवघेणी भीती, यामुळे हा चित्रपट प्रेक्षकांना एका क्षणासाठीही पकड घालवू देत नाही, डोळे मिचकावू सुद्धा देत नाही. प्रचंड भव्य सेट, उत्तम संगीत, मेकअप आणि लाइटिंगचं तर विशेष कौतुक. हा भीतीदायक थरार आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी या पडद्यामागच्या तंत्रज्ञांनी घेतलेली मेहनत थक्क करणारी आहे. कोण म्हणतं हिंदी आणि इंग्रजी चित्रपटातच आपल्याला असं पाहायला मिळतं. अतिशय भव्य दिव्य सेट हे सिनेमाचं सर्वात मोठं आकर्षण आहे. ती खोलवर गेलेली मायावी विहीर, ती जुनी पुरातन मंदिरं, त्या अंधाऱ्या गुहा आणि गुदमरून टाकणारे मार्ग पाहून आपण मराठी चित्रपट पाहतोय की हॉलिवूडचा असा प्रश्न पडतो. या आर्ट डायरेक्टर योगेश इंगळे याचं मला कौतुक करावं असं वाटतं. कारण या इंगळेनी हा जो सेट उभा केला आहे हा जगावेगळा वाटतो. प्रचंड गूढता हा 100 पटीने वाढवतो. या भीतीला आणि रहस्याला अधिक गडद केलं आहे ते या चित्रपटाच्या लाइटिंगनी आणि सिनेमॅटोग्राफीने. DOP योगेश कोळी यांच्या कॅमेऱ्याने कमाल केलेली आहे. लो की लाइटिंगची अप्रतिम व्यवस्था, यामुळं पडद्यावर निर्माण होणारा अंधार प्रकाशाचा खेळ हा प्रेक्षकांच्या काळजामध्ये धडकी भरवतो. प्रत्येक दृश्यातून झरणारी ती भीती प्रेक्षकांच्या मनाला भिडते. आणि त्याहूनही खतरनाक म्हणजे अभिनय जगताप यांचं बॅकग्राऊंड म्युझिक, पार्श्वसंगीत. त्या घबाड कुंडाच्या विहिरीजवळ जातानाचा तो धीरगंभीर आवाज, किंवा चित्रपटाच्या सुरुवातीलाच पाहिली जाणारी ती अतिशय गूढ अशी मारामारी, अघोरी शक्तींचा वावर दर्शवणारे, अंगावर काटा आणणारे संगीत, हे VR ऋग्वेद आणि विजय नारायण गावडे यांचं आहे. यांचं संगीत या कथेला एका वेगळ्याच अद्भुत पातळीवर घेऊन जातं.
संगीत इतकं जिवंत आहे की पडद्यावर काही घडण्याआधी संगीताच्या तालावर प्रेक्षकांच्या काळजाची धडधड वाढते. यात आणखीन एक मोलाचा वाटा आहे, तो मेकअप आणि प्रोस्थेटिक्स मेकअपचा. अभिषेक पवार या गुणी कलाकारांचा केलेला मेकअप, विशेषतः त्या आघोरी आणि भीतीदायक पात्रांचं रूप पाहताना, भूतं खेतं ह्या सर्वांचा रूप पाहताना अंगावर शहारे येतात. तो मेकअप इतका वास्तववादी आणि नैसर्गिक वाटतो की पात्रांची केवळ नजर आणि ह्या सगळ्या भव्यतेला जिवंत केलंय त्या आपल्या कसलेल्या कलाकारांनी. सर्वात आधी नाव घ्यावं लागेल ते आपल्या सर्वांचे लाडके अभिनेते संदीप पाठक यांचं. दिल्या हे पात्र ज्या गूढतेनं त्यानं जिवंत केलंय त्याला तोड नाही. कथेचा मुख्य कणा म्हणून त्यांनी संपूर्ण चित्रपट खरं तर आपल्या खांद्यावर पेललाय. त्यानंतर स्क्रीनवर येताच ज्यांच्या भारदस्त व्यक्तिमत्वाने आणि आवाजाने थिएटरमध्ये टाळ्यांचा कडकडाट होतो ते म्हणजे देवदत्त नागे. त्यांचं अस्तित्व, त्यांची तब्येत, त्यांची बॉडी, त्यांचं ओव्हरऑल फायटिंग सीन्स वगैरे खूप बघण्यासारखे. साऊथचे प्रसिद्ध फाईट मास्टर कार्तिक यांनी डिझाईन केलेल्या ॲक्शन सीन्समध्ये देवदत्त नागे यांची पडद्यावरची ऊर्जा खूप थरारक वाटते. आणि सगळ्यात कमाल केली आहे ते विनोदाचा बादशाह कुशल बद्रिके. एक गंभीर आणि रहस्यमय आणि वेगळ्या धाटणीच्या भूमिकेमध्ये मी पाहताना मीच आश्चर्यचकित झालो, कारण मी कुशलला नेहमी बघितलं ते विनोदी भूमिकेमध्ये. पण ह्या भूमिकेमधून त्यानं आपल्या अभिनयाची एक नवी सशक्त बाजू प्रेक्षकांसमोर आणली आहे. जेव्हा कुशलच्या अंगामध्ये भूत संचारतं ते त्यांनी जे साकारले ते मात्र बघण्यासारखं आहे. ते चित्रपट पाहिल्यावर तुम्हाला कळेल. या चित्रपटातील आघोरी शक्तींचा थरार ज्या एका पात्राभोवती ते पात्र फिरतं ते पात्र म्हणजे ज्येष्ठ अभिनेते शशांक शेंडे यांनी साकारलेला सिद्धयोगी मांत्रिक. हा मांत्रिक कलाकार वाटतच नाही, तो मांत्रिकच वाटतो. त्यांच्या डोळ्यामधली ती चमक, संवाद फेकीतली ती गूढता आणि अंगावर काटा आणणारी त्यांची देहबोली, हा माणूस आपल्याला डोळ्यानेच घाबरवतो. ह्या दिग्गजांसोबतच प्राजक्ता हणमकर हिने बडबडे आणि कटकट्या स्त्रीचा आणि सतत पतीला दूषण देणाऱ्या, मानसिक त्रास देणाऱ्या परंतु तेवढंच त्याच्यावरती जीवापाड प्रेम करणाऱ्या स्त्रीची भूमिका साकारली. आणि सहनिर्माते असलेल्या स्मिता पायगुडे अंजुते यांनी आपल्या सशक्त अभिनयाने कथानकात भीती आणि लोभाचे भाव थक्क करणारे रंगवलेले आहेत. त्यांचा चित्रपटातला वावरही अंगावर काटा आणणार आहे. तसेच तरुण पिढीची वैष्णवी कल्याणकर हिने देखील आपल्या वाट्याला आलेल्या भूमिकेत अतिशय सुंदर आणि प्रभावी काम केलं. मुख्य कलाकारांशिवाय साहिल अन्नाल देवार, प्रवीण डाळिमकर, रॉकी देशमुख यांनी पण कमाल केली. योगेश तानपुरे, प्रसाद सुर्वे आणि चिमुरडी आरोही भोईर यांनीही आपापल्या पात्रांना प्रचंड चोख न्याय दिलेला आहे. त्यामुळे हा गुप्तधनाचा जो प्रवास आहे तो अत्यंत वास्तववादी वाटतो. शेवटी मी तुम्हाला एवढंच म्हणेन की जर तुम्हाला मराठी सिनेमाची बदलती ताकद पाहायची असेल, तुम्हाला एक जबरदस्त हॉरर हॉलिवूडच्या धर्तीचा मराठी चित्रपट पाहायचा असेल, तर तुम्हाला मराठी मातीतील गोड लोककथांचा जागतिक दर्जाचा थरार अनुभवायचा असेल तर घबाडकुंड हा चित्रपट थिएटरमध्ये भव्य पडद्यावरच पाहायला हवा. उत्कृष्ट सेट, भयावह संगीत, लाजवाब मेकअप आणि थक्क करणाऱ्या अभिनयाचा हा अद्भुत संगम आहे. कुठं लपून ठेवल्या सोन्याच्या राशी. अफाट मेहनत घेणाऱ्या या संपूर्ण टीमला जवळजवळ 2 वर्ष ही मेहनत चालली होती. या सर्व टीमला, पडद्यामागच्या तंत्रज्ञांना, प्रत्येक कलाकाराला मनापासून सलाम आणि पुढील प्रवासासाठी अथांग शुभेच्छा. तुम्ही सर्वांनी मिळून मराठी सिनेमासृष्टीला एक नवी दिशा दिली आहे, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
वास्तविक कोणत्याही चित्रपट निर्माता जेव्हा त्याच्यावरती पैसे लावतो तेव्हा सगळ्यात महत्त्वाची भूमिका असते ती डिरेक्टरची. आणि प्रीतम एस के पाटील याचं मी खरंच खूप जोरदार कौतुक करतो. एक कथा सांगण्याची वेगळीच ओढ होती. पडद्यावर असं काहीतरी उभारायचं जे प्रेक्षकांनी कधीच बघितलं नाही. अल्याड पल्याड झाल्यानंतर मनामध्ये एक बीज रुजली की काहीतरी धाडसी करावं, काहीतरी वेगळं करावं आणि त्यातनं जन्म झाला खबाडकूचा. अतिशय सुंदर असा चित्रपट प्रत्येक चित्रपट रसिकाने बघायलाच हवा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या चित्रपटाचा शेवट आहे तो बघण्यासारखा आहे. तो मी तुम्हाला सांगणार नाही, पण त्यावरून एक मात्र कळतं की याचा एखादा भाग अजून येऊ शकतो. माणसाचा लोभ माणसाला कुठल्या थराला नेतो आणि त्या लोभापायी माणसाचं कसं काय होतं. मग ह्या सगळं कुंडातलं जे घबाड आहे ते या मंडळींना मिळतं का? किती लोक मरतात, किती लोक जगतात, ते भूताचं काय होतं, भूताला मुक्ती मिळते का, त्या लहान मुलीचं काय होतं, हे सगळं पाहायला आपल्याला भव्य पडद्यावरतीच पाहिल्याशिवाय कळणार नाही. मोबाईल टी व्हीवर पाहून याची तीव्रता कळणार नाही. त्यासाठी हा चित्रपट थिएटरला जाऊनच पाहायला हवा. माझ्याकडून या चित्रपटाला 10 पैकी 9 मार्क आहेत आणि प्रत्येकाने हा चित्रपट पाहिल्यानंतर ह्या व्हिडिओखाली जरूर कमेंट करावी. पुन्हा भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत तुमच्या आनंद पिंपळकरचा तुम्हाला ओम साईराम.